काय वातावरण. मी पहिल्या रांगेत बसलो होतो त्यामुळे ही एनर्जी मला अक्षरशः पुढे बसून जाणवत होती. सगळ्यांना मनापासून आभार. सचिन, पुण्यात खूप वर्षानंतर तू आलेला आहेस आणि त्याचा उत्साह आणि आनंद हा आम्हाला सगळ्यांना पूर्णपणे जाणवतोय. मुलाखत ही टिपिकल क्रिकेटची घ्यायला नको असं माझं मत आहे. कारण काल BCCIचा भव्य सोहळा झालेला आहे आणि ज्याच्यात सचिनला लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड कालच दिलं गेलेलं आहे. क्रिकेटविषयी तू भरपूर बोललेला आहेस. मला जरा वेगळ्या मुद्द्यांवरती आज बोट ठेवायचं आहे. हा चितळे परिवार आहे, ही आमची एक फॅमिली आहे. एकत्र कुटुंब पद्धती, फॅमिली, आपलं कुटुंब ह्याचं महत्त्व तुला सुद्धा खूप जाणवलं असेल ना? नमस्कार. सर्वप्रथम तर मी केदारला सांगणार होतो की ते लॉयल्टी प्रोग्राम सुरू करणार नाही, ऑलरेडी झालेला आहे इकडे. तुम्ही इथे उपस्थित आहात, दॅट इटसेल्फ इज अन इंडिकेशन की तुमचं किती प्रेम आहे ह्या ब्रँडवरती आणि किती विश्वास आहे. आणि आत्ताच मी त्यांच्या घरी होतो आणि फॅमिलीची जी एक स्ट्रेंथ असते, जे माझी फॅमिली पण आहे, माझ्या बहिणीचे मिस्टर इकडे आहेत, माझ्या बहिणीचं लग्न झालं आणि ती पुण्यात राहायला लागली, तर कुठे ना कुठेतरी मी म्हणेन की मी पण थोडासा पुणेकर आहे. माझं इनफॅक्ट तुम्हाला माहिती नसेल पण माझं मुंबईसाठी ज्युनियर लेवलला करिअर सुरू झालं ते पुण्यात सुरू झालं. मी आय थिंक पुण्यात आलो होतो 1985च्या आसपास. इथे 2 आठवडे काढले होते. आम्ही PYC डेक्कनवरती वगैरे मॅचेस खेळलो होतो. पाऊस पडला होता त्यामुळे मॅचेस कंप्लीट होऊ शकल्या नव्हत्या, पण पुण्याशी संबंध तेव्हापासून होता. तर आज सकाळबद्दल बोलायचं तर सगळ्या फॅमिली मेंबर्सनाही मी भेटलो. आय थिंक आपली फॅमिली आपली एक स्ट्रेंथ आहे. माझ्या लाईफमध्ये हे एक मी ब्लेसिंग म्हणतो की मी ह्या फॅमिलीत जन्माला आलो. चांगले क्षण हे अडचणीचे क्षण, त्यावेळेला तुम्हाला तुमची फॅमिलीच लागते. तुमची फॅमिली ऑलवेज तुमच्याबरोबर आहे विदाऊट एनी एक्सपेक्टेशन. आज मला ते ॲक्च्युअल बघायला मिळालं. आधी मला वाटलं की बाहेरचे काही गेस्ट बोलवलेत, पण त्याने मला सांगितलं, इंद्रनील पण मला सांगत होतं की नाही, आमचे फक्त फॅमिली मेंबर्सच आहेत. ऑलमोस्ट 100 होते. तर इट इज अ गुड स्ट्रेंथ. आणि तशीच होप यू गो फ्रॉम स्ट्रेंथ टू स्ट्रेंथ. पण मला फार आनंद झाला आणि आज खास करून आपण इकडे एकत्र जमलो आहोत. 75 वर्ष सेलिब्रेट करतोय आपण चितळे बंधू ब्रँडची. मला वाटतं जे आत्तापर्यंत आपण भरपूर वेळा ग्रांटेड धरत आलो आहे की ना, त्यांची बाकरवडी म्हणजे अशीच टेस्ट करणार, बर्फी, पेढा वगैरे, पण ते असं ऑटोमॅटिकली होत नाही. त्याच्या मागे एक मोठी टीम काम करते. मला वाटतं की एक कमिटमेंट आहे, पॅशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र जुळून आल्यात. लीडरशिप आहे, सगळे एकत्र आलेत त्यामुळे. आणि मी म्हणेन की हे सगळे एकत्र आहेत, ही एक फॅमिली आहे मोठी. माझ्यासाठी पण ज्या वेळेला मी क्रिकेट खेळायला गेलो ग्राउंडवरती, माझ्याबरोबर एक मोठी टीम होती मागे. मी नुसतं रेप्रेझेंट करत होतो त्याला. ती टीम होती. तुम्ही म्हणेन की त्या टीमचा एक हिस्सा होतात, कारण मी इतक्या जणांना भेटू शकलो रिटायरमेंट नंतर. तर बऱ्याचशा लोकांबरोबर बसून असे चॅट करू शकलो. आणि माझा अनुभव पण तोच होता की एक होती घरी फॅमिली होती, दुसरी होती फॅमिली ड्रेसिंग रूममध्ये होती, आणि एक मोठी आपल्या भारताची फॅमिली. त्यांच्या सगळ्या सपोर्टमुळेच, स्ट्रेंथमुळे जे काय मी करू शकलो. आणि मला वाटतं जर काय तुम्ही चितळे बंधू कोणी कुठच्याही फॅमिलीबरोबर बोललात, मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत, ते सगळे हेच म्हणतील की तुम्ही त्यांची एक स्ट्रेंथ आहात.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.